तरीही मी सोबत राहत कधी हसणार आहे तरीही आरशात मी सोबत राहत जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो. तर डेमोमध्ये बघितल्याप्रमाणे गणपती बाप्पा स्पेशल रील क्रिएट करण्यासाठी आपल्याला अलाइट मोशनची गरज लागणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून आपल्याला प्रोजेक्ट्समध्ये यायचं आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये वापरले जाणारे बीटमार्क आणि शेकी प्रीसेट आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली लिंक करून इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये. तर इम्पोर्ट करून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचा आहे. ओपन केल्याबरोबर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि एक बॅकग्राऊंड तुम्हाला दिलेलं आहे. ते बॅकग्राऊंड अशा प्रकारे राहणार आहे. ते ॲड करून मूव अँड ट्रान्सफर करून त्याची साईज आहे ती वाढवून घ्यायची आहे आणि याची जी लेंथ आहे ती तुम्ही बघू शकता. इथं आपल्याला 15.4 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायचे आहे. त्यानंतर हाच बॅकग्राऊंड लॉंग प्रेस करून बॅकग्राऊंडला घेऊन यायचा आहे, म्हणजे आपली जी म्युझिक लेअर आहे त्याच्यावरती घेऊन यायची आहे. त्यानंतर स्टार्टिंगला येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून एक गणपती बाप्पाचा PNG दिलेला आहे तो फक्त ॲड करून काय करायचं, त्याची साईज आहे ती अशा प्रकारे वाढवून इथं आपल्याला वरती सेट करायचे आहे. अशा प्रकारे सेट केल्यानंतर याही PNGची लेंथ बघू शकता आपल्याला 15.4 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून आपण इथंही ठेवू शकतो किंवा बॅकग्राऊंडला घेऊ शकतो. तर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला याचा ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे. तर सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, बॅकग्राऊंडला हा PNG घेऊन यायचा आहे. घेऊन आल्यानंतर परत एकदा स्टार्टिंगला येऊन फक्त 3.10 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन परत एकदा खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि तुमचा एक PNG काय करायचा आहे, ॲड करून घ्यायचा आहे. आता हाही PNG आपल्याला काय करायचं आहे, 15.4 पर्यंत रोटेट करून म्हणजेच ॲड करून परत एकदा त्या इमेज लेअरला क्लिक करून इफेक्टमध्ये जायचं आहे, ॲड इफेक्टमध्ये जायचं आहे आणि तर काय करायचं आहे, मिरर इफेक्ट सर्च करायचा आहे. अशा प्रकारे मिरर इफेक्ट फक्त काय करायचं, स्टार्टिंग सेटिंगवर ॲड करून त्याची पोझिशन बदलल्यानंतर साईज कमी जास्त करून बघू शकता इमेज आहे तो प्रॉपर इथं सेट करायचा आहे. अशा प्रकारे इमेज सेट झाल्यानंतर बघू शकता याचं जे कॉन्सेप्ट आहे तो तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर काय करायचं आहे, आपला इमेज आहे तो प्रॉपर बॅकग्राऊंडला सेट करायचा आहे. अशा प्रकारे केल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला पहिला जे ॲनिमेशन आहे ते इथं क्रिएट झालेलं आहे. आता सेकंड ॲनिमेशनसाठी आपल्याला काय करायचं बघा, सिम्पली हे जे पहिलं ॲनिमेशन इथं आपल्याला कोणतेही चेंजेस करायचे नाहीत. फक्त गणपती बाप्पाचा इमेज आपण ॲड केला आणि प्रॉपर इथं हे इमेज ॲड केल्यानंतर इथं फक्त काय करायचं आहे, गणपती बाप्पाच्या PNGला फक्त काय करायचं आहे, फेड इन आणि फेड आउट आणि तुमच्या इमेजला एकदा फेड इन आणि फेड आउट हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. अप्लाय करून घेतल्यानंतर स्टार्टिंगपासून याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर पहिलं ॲनिमेशन झाल्यानंतर सेकंड ॲनिमेशनसाठी आपल्याला काय करायचं आहे, 15.4 या सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मटेरियलमध्ये एक इमेज दिलेला तो अशा प्रकारे राहणार आहे. तो आपल्याला ॲड करून त्याची लेंथ प्रॉपर शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे आणि हाच इमेज लेअर लॉंग प्रेस करून बॅकग्राऊंडला घेऊन यायचा आहे. घेऊनंतर या इमेज लेअरला इफेक्ट देण्यासाठी इथून बॅक निघून आपल्याला शेकी प्रीसेट ओपन करून हा जो एक इफेक्ट आहे तो इथून आपल्याला काय करायचं आहे, कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन त्या इमेज लेअरला अप्लाय करून घ्यायचा आहे. करून घेतल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक आता बघू शकता की स्टार्टिंगपासून याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.